संधी आहे चंगळ करून घ्या, मतं मात्र मनसेलाच द्या. शर्मिला ठाकरे यांचे ठाणेकरांना आवाहन. गेल्या 2.5 वर्षात सत्तेसाठी हपापलेले नेते आपण बघितले. विधानसभा निवडणुकीत उतरलेले सध्याचे सगळेच पक्ष गब्बर आहेत. तेव्हा ही उत्तम संधी आहे, मिळेल तिकडून घ्या, चंगळ करून घ्या, मात्र तुमचं अमूल्य मत मनसेला द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाणेकरांना केले आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव, ओवळा माजिवड्यातील संदीप पाचंगे आणि मुंब्रा कळवा मतदारसंघातील सुशांत सूर्यराव यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी शर्मिला ठाकरे यांच्या ठाण्यात 4 विविध ठिकाणी चौक सभा पार पडल्या. यावेळी चौक सभेत बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केले. कुणावरही टीका करायची नाही असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. यातील 40-45 वर्ष काँग्रेस व सहयोगी पक्ष सत्तेवर, तर काही वर्ष भाजप शिवसेना देखील सत्तेत होते. शिवसेना तर 46,000 कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर गेली 25 वर्षेच सत्तेत होती. तरी अगदी साध्या सुविधाही नागरिकांना देऊ शकत नाही. ज्या आहेत त्या मूलभूत सुविधांचाही पुरता बोजवारा उडालेला आहे. मुंबईत SRAची घरे म्हणजे अक्षरशः कोंबड्यांचे खुराडी बनले आहेत. या राजकारण्यांची भूक किती असू शकते, कुठेतरी थांबा, अशी शेलकी टीका शर्मिला ठाकरे यांनी केली आहे. वास्तविक मूल जन्मतःच त्याच्या नोंदीवरून लोकसंख्येची कल्पना येते. त्यानुसार भविष्यात लागणाऱ्या आरोग्य, शिक्षण आदी सोयीसुविधा आपण का निर्माण करू शकत नाही, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी सरकारची इच्छाशक्तीच नसल्याची खंत व्यक्त केली. कोविड काळात मुख्यमंत्री बसले घरात, उभाठाला टोला. कोविड काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र सैनिक अविरत काम करत होतो आणि तेव्हाचे मुख्यमंत्री घरात बसले होते. फक्त 2 वेळाच मंत्रालयात गेल्याची आठवण जागवून शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. कोविड काळात आम्ही सर्वांना भेटत होतो, हे मात्र भेटायला येणाऱ्यांच्या नाकात काड्या घालून तपासल्यानंतरच भेट देत होते, असेही त्या म्हणाल्या.